नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणामध्ये एक आठवडा म्हणजे सुद्धा खूप मोठा कालावधी असतो असं म्हणतात. आणि याचं कारण आहे, बघता बघता चमत्कार घडत असतात. तुम्हाला आठवतं 2019, मी हा प्रसंग मुद्दाम परत परत सांगतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अवघा एक तास सुद्धा फार मोठा काळ ठरला होता. विधानसभेचे निकाल पूर्ण होईपर्यंत महायुती, शिवसेना भाजप युती ही बहुमतात होती आणि तेच सरकार, संयुक्त सरकार बनवणार हीच चर्चा होती. आणि इतक्यात निकाल पूर्ण झाले आणि एक तासामध्ये उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली आणि आपण भाजपबरोबर सरकार बनवणार नाही, आपल्याकडे सगळे पर्याय खुले आहेत अशी घोषणा करून टाकली. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? एक तास सुद्धा, अर्धा तास सुद्धा, कदाचित एखादा क्षण सुद्धा राजकारणामध्ये खूप मोठा कालावधी ठरू शकतो. जग इकडचं तिकडे होऊ शकतं. 20 जून 2022, ज्या दिवशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे, विधान परिषदेचे निवडणुका होत्या. काय 10 आमदार निवडले जायचे होते. विधानसभेचे आमदारच मतदार म्हणून विधान परिषदेच्या 10 आमदारांना निवडणार होते. आणि त्यासाठी जे मतदान होणार होतं, त्या मतदानामध्ये अत्यंत मोजून मापून मतदान करावं लागतं. टॅक्टिस कराव्या लागतात. त्यापासून एकनाथ शिंदे यांना कटाक्षाने उद्धव ठाकरेंनी दूर ठेवलं होतं. उद्धव ठाकरे यांचे भाचे आणि पुत्र या दोघांनी एकनाथ शिंदे यांना जणू अपमानित केलं होतं. आणि ते मतदान संपल्यानंतर एकनाथ शिंदे उठले. ते काही निवडक आमदारांना घेऊन थेट सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले आणि पुढच्या 10 दिवसात 30 जून पर्यंत सरकार उद्धव ठाकरेंचं कोसळलं होतं. तेव्हा तो किती काळ होता? काही तासांचा होता, काही दिवसांचा होता. सांगायचा मुद्दा असा की इतका मोठा फरक जर अल्पावधीत पडत असेल तर लोकसभेच्या निवडणुकांची मतमोजणी मला वाटते 4 जून 2024 झाली होती. आणि आता जवळजवळ 9 महिन्याचा, 8 महिन्याचा काळ उलटून गेलाय. तर 8 महिन्याचा काळ हा राजकारणामध्ये थोडा थोडका मानता येणार नाही. लोकसभेत अब की बार 400 बार म्हणणाऱ्या भाजपला आम्ही कसं पाणी पाजलं, आम्ही नरेंद्र मोदींचा अहंकार मोडून तोडून टाकला, उद्ध्वस्त करून टाकला, अशी भाषा राहुल गांधींनी संसदेच्या पहिल्या अधिवेशनात बोलून दाखवली होती, जेव्हा ते विरोधी नेता झाले होते. आज परिस्थिती काय बघा. अवघ्या 8 महिन्यामध्ये देशाच्या राजकारणाचा चेहरा मोहरा किती बदललाय. 4 जून नंतर झाला भाजपचा रास सुरू झाला, भाजपचा अस्तकाळ जवळ आला, असं मोठे मोठे राजकीय पंडित, पॉलिटिकल पंडित सांगत होते, विश्लेषक सांगत होते, ओपिनियन पोल काढले जात होते. पण अवघ्या 5-6 विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांनी भाजपला लोकसभेत रोखून दाखवणाऱ्या भाजपला लोकसभेत रोखून दाखवणाऱ्या इंडी अलायन्सचाच पुरता बोजवारा उडालेला आहे. राजकारण कसं बदलतं मित्र, राजकारण कसं बदलतं. कारण परिस्थिती कशी बदलणार. शेवटी राजकारण असो किंवा आणखीन काही असो, जगातल्या कुठल्याही घडामोडी असो, त्या माणसाच्या संदर्भात असतात. बाकी साधनं, इतर जीव जंतू, परिस्थिती, भूगोल, इतिहास वेगवेगळे असतील, पण शेवटी माणसाच्या मनाचा थांग कधीही लागत नाही, कधीही लागत नाही. आणि म्हणून काल परवा काय घडले त्याच्या आधारावर उद्या असंच घडेल असं म्हणणं हा सुद्धा मूर्खपणा असतो. आणि म्हणून लोकसभेत भाजपला 400 पार नाही, बहुमत पण टिकवता आलं नाही, म्हणून भाजप संपल्यात जमा आहे, असा भाजपचा मृत्यूलेख लिहायला निघालेल्यांना पुढच्या लागोपाठच्या निवडणुकांनी अक्षरशः थोबाडून काढलेले. अवघ्या 3 महिन्यामध्ये
3 किंवा 4 महिन्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हरियाणा या 2 निवडणुका झाल्या. त्या दोनही निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. जो हरियाणा आपण जिंकून घेणार, आपलं सरकार येणार असं काँग्रेसला वाटत होतं, तिथे बघता बघता काँग्रेसच्या हातात तोंडाशी आलेलं बहुमत भाजप हिरावून घेऊन गेला. जम्मू काश्मीरमध्ये भाजपने जम्मूत मुसंडी मारली. काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पुढे राहिली आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मेहरबानीने काँग्रेसला कसेबसे 5 आमदार निवडून आणता आले. झारखंडमध्ये निवडणुकीत त्या प्रादेशिक पक्षाने, झारखंड मुक्ती मोर्चाने मुसंडी मारली आणि काँग्रेस त्याच्या मागे फरफटत होती आणि महाराष्ट्रात तो काँग्रेसचा सोपडा साफ झाला. महायुती प्रचंड यशस्वी झाली. पण हा सगळा घटनाक्रम आपण बघतो तो आपोआप घडला. भाजपने खूप मेहनत केली, संघाने कष्ट केले, हे सगळं आपण बोलतो. पण त्याच्या मागे परिस्थिती सुद्धा असते. हे चित्र बदलण्यामध्ये लाखो लोकांचे, करोडो लोकांचे जे मनाचे कौल असतात ते इतक्या सहजगत्या प्रचार करून बदलता येत नाहीत इतक्या अल्प काळामध्ये. त्याला परिस्थिती सुद्धा जबाबदार असते. आणि म्हणून 4 जून 2024ला लोकसभेचे निकाल लागल्यापासून परिस्थिती आणि घटनाक्रम कसा बदलत आला तो सुद्धा विचारात घ्यायला लागतो. लोकसभेची निवडणूक मोदींनी गमावली किंवा बहुमत गमावलं, सरकार परत आलं पण बहुमत गमावलं जून 2024. पण त्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये भारता शेजारच्या बांगलादेश या राज्यातून निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला. तिथे जो उठाव झाला त्या उठावानंतर जी काय दंगल सुरू झाली त्या दंगलीमध्ये बांगलादेशमध्ये जे मुठभर हिंदू राहतात त्यांच्या वस्त्या वस्त्यांवर धर्मांना मुस्लिमांनी हल्ले केले आणि अंगावरच्या कपड्यांनीची जीव वाचवायला सैरा वैरा बांगलादेशमधल्या हिंदूंना पळावं लागलं. त्याचा इतका गाजावाजा झाला की बांगलादेश लगतच्या भारतातलं राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता दिदींचं राज्य आहे तिथला हिंदू पेटून उठला. सिलिगुडी सारख्या जिल्ह्यामध्ये जिथून नक्षलवाद सुरू झाला तो जिल्हा पश्चिम बंगालचा सिलिगुडी जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आणि बांगलादेशच्या हिंदूंना संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आवाज उठवायला लागले. ही घटना होते होते तेवढ्या 15-20 दिवसामध्ये हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या सिमला या शहरामध्ये एक अनधिकृत मशीद आहे त्या मशिदीवरून वाद उफाळला होता आणि तो वाद इतका शिगेला पोहोचला होता की तसं हिमाचल प्रदेशात फार मोठी मुस्लिमांची संख्या नाही. पण ती एक अनधिकृत मशीद पाडायला हजारोच्या संख्येने हिंदू लोक रस्त्यावर उतरले आणि शेवटी काँग्रेस पक्षाचं हिमाचलमध्ये राज्य आहे त्या काँग्रेसचाही एक मंत्री ती अनधिकृत मशीद पाडण्यासाठी उपोषणाला बसला. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला नाक रगडावं लागलं आणि मशिदीच्या व्यवस्थापन समितीला आम्हीच मशीद पाडून टाकतो हे जाहीर करावं लागलं. हा सगळा जो हिंदूंचा उठाव एकदम सुरू झाला होता बांगलादेशच्या हल्ल्यानंतर, मोदींच्या पराभवानंतर. पराभव भारतीय जनता पक्षाचा झाला. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे हिंदुत्वाच्या विचारांचा पराभव झाला होता. आणि आता अशा रीतीने हिंदूंची पिछेहाट सुरू झाली तर पळून जाणार कुठे. बांगलादेशमधले हिंदू पळून पळून भारताच्या सीमेत घुसायला बघतात. भारतातल्या हिंदूंनी पळायचं तर पळायचं कुठे ही जी जाणीव निर्माण होते ती जाणीव लोकसभेच्या निकालात आपण मोठी घोडचूक केली असं मतदाराला समजायला भाग पडते. ठीक आहे भाजप किंवा मोदींचं सरकार अपेक्षा पूर्ण करू शकलं नसेल पण भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये
हिंदूंवर भारतात अत्याचार होऊ शकत नाहीत. धर्मांधांकडून हिंदूंना आपली घरदारं सोडून पळून जायला लागणार नाही, एवढी तरी सुरक्षा भाजपचं सरकार असल्यानंतर मिळते. हे मी गंमत म्हणून सांगत नाहीये मित्रांनो. 2000 2001 2002 मध्ये ज्या गुजरातमध्ये दंगली झाल्या, त्या दंगलीनंतर जेव्हा काहूर माजलं आणि विधानसभा बरखास्त करून नरेंद्र मोदींनी फेर निवडणुका, मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या, तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक दिलीप पाडगावकर होते. आणि ते दिलीप पाडगावकर सुद्धा गुजरातच्या मध्यावधी निवडणुकीसाठी गुजरातभर फिरत होते. त्यांनी तो आपला अनुभव सांगितला. एका गुजरातच्या गावामध्ये चौपाईवर बसलेल्या गावकरी आणि गावाचे सरपंच, मोरके वडीलधारे यांच्याशी गप्पा केल्या. तेव्हा त्यांनी आपण भाजपला का मत देणार, तर हिंदू म्हणून मत देणार असं सांगितलं. आणि ते सांगताना जे विश्लेषण त्या गावच्या सरपंचांनी केलं, ते दिलीप पाडगावकरांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेलं होतं. सोपं विश्लेषण होतं. भाजप सुद्धा भ्रष्ट आहे, काँग्रेस सुद्धा भ्रष्ट आहे. पण काँग्रेसचं सरकार असेल आणि हिंदू मुस्लिम दंगल झाली, तर काँग्रेसचं सरकार आणि काँग्रेस सरकारचे पोलीस हिंदूंना संरक्षण देणार नाहीत. मुस्लिम राजरोसपणे आमच्यावर हल्ले करतील आणि तरीही मुस्लिमांना काँग्रेसचे पोलीस संरक्षण देतील. भाजपचं सरकार असेल तर ते मुस्लिमांना आवरतील असं नाही, पण धर्मांध मुस्लिम अंगावर चाल करून आले तर आम्ही त्यांना समर्थपणे उत्तर देऊ. अशा वेळेला भाजपच्या सरकारचे पोलीस आम्हालाच अटक करणार नाहीत, आम्हाला एवढं संरक्षण पुरे आहे. आणि त्यासाठी परत एकदा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपचं सरकार आम्हाला हवं, असं त्या खेड्यातल्या लोकांनी दिलीप पाडगावकर, संपादक टाइम्स ऑफ इंडिया, यांना सांगितलं होतं आणि त्यांनी ते छापलेलं होतं. तेव्हा 4 जून 2024 मोदींचं बहुमत गेलं, पण एनडीएचं सरकार आलं आणि त्याच्या पाठोपाठ हसीना वाजेद यांचं पलायन आणि बांगलादेशमध्ये हिंदूंना जीव मुठीत धरून पळायला लागणं, या ज्या दोन घटना जेव्हा जोडून हिंदू मन विचार करायला लागतं, तेव्हा त्याला लक्षात येतं की आपल्याला भारतातून पळून जायची वेळ आली तर जाणार कुठे, जाणार कुठे. तो कोंढाण्याच्या लढाईतला शेलार मामाचा तो डायलॉग आठवतो ना, जेव्हा तानाजी मालुसरे प्राणघातक वार होऊन मृत्यूपंथाला पडलेले असतात, तेव्हा मावळे पळायला लागतात, तेव्हा शेलार मामा म्हातारा ते दोर कापून टाकतो पळून जाण्याचे आणि सांगतो, मागचे दोर कापलेत, आता लढून किल्ला जिंकायचा किंवा लढता लढता मरायचं. नेमकी त्या अवस्थेमध्ये 4 जून 2024 नंतर भारतीय हिंदू मन गेलेलं आहे. आजपर्यंत कधी नव्हे इतकं कुंभमेळ्याला जी गर्दी लोटलेली आहे, करोडो करोडो लोक येत आहेत. मोदींचा लोकसभेतल्या पराभवापासून कुंभमेळ्याला जमलेली लोटलेली गर्दी हे एका सलग घटनाक्रमाचं चित्रण म्हणून आपण बघितले पाहिजे. तो घटनाक्रम सांगतो की भारताचं राजकारण हळूहळू करत हिंदुत्वाकडे नव्हे तर हिंदू राष्ट्र होण्याकडे जातोय. आणि त्याच्या विरोधात जेवढी कोल्हेकुई स्वतःला पुरोगामी आणि लिबरल म्हणवणारे करतील, दावे करतील, तितका हिंदू समाजामध्ये अधिकाधिक हिंदुत्वाचा हुंकार बाहेर येणार आहे. हा सगळा आधीचा घटनाक्रम बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्यावरचा चित्रपट हा बॉलिवूडचे सगळे रेकॉर्ड तोडत पुढे का चाललाय. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राबाहेर आणि जगाच्या पाठीवर जिथे जिथे छावा चित्रपटाचे खेळ होत आहेत, शो होत आहेत, त्याला लोटणारी गर्दी आणि होणारी कमाई ही अनेकांचे डोळे दिपवणारी ठरते.
त्याची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. तो सिनेमा बघून अस्वस्थ होणाऱ्यांच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांचा थोडी झाडाझडती घेतली पाहिजे. का ती मुलं देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली मूळ भारतीय वंशाची अमराठी मुलं सुद्धा, तरुण सुद्धा, कुटुंबाच्या कुटुंब सुद्धा, प्रौढ माणसं सुद्धा आमच्यापासून हा संभाजी का लपवला होता असा प्रश्न पुरोगाम्यांना विचारतायत. पुरोगामी शिक्षण म्हणून संभाजी शिवाजी यांचं कर्तृत्व, मराठ्यांचा पराक्रम लपवून मुघलांचं जे गुणगान करण्यात आलं शालेय शिक्षणामध्ये, कॉलेजच्या आणि विद्यापीठीय शिक्षणामुळे, त्यामुळे संभाजीची ही कहाणी देशभरच्या राष्ट्रवादी हिंदुत्ववादी समाजापासून लपवली गेली. तिचा जो हुंकार आता उमटतोय, तो हुंकार उमटण्याचं एक कारण लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव आहे. जसजशा ह्या घटना समोर येतात, छावासारखा चित्रपट येतो, कुंभमेळ्यासारखा अपूर्व मुहूर्त येतो, तेव्हा तेव्हा ते हिंदुत्व उफाळून येतं. याचं कारण आपण राजकारणासाठी मोदींना पराभूत केलं, भाजपला पराभूत केलं, आपण हिंदुत्वाला पराभूत केलं. आणि हिंदुत्वाला आणि भाजपला पराभूत केलं तर उद्या आपल्याला वाचवणार कोण? जे दिलीप पाडगावकरांनी गुजरातच्या दंगलीनंतर 25 वर्षापूर्वी लिहिलं होतं, त्यांची अपेक्षा फार थोडी होती की आमच्यावर धर्मांना मुस्लिमांकडून हल्ला झाला तर कमीत कमी आम्हाला स्वतःचा बचाव करण्या इतकं कायद्याने स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्यासाठी भाजपचं सरकार पाहिजे. त्या भावनेचा साक्षात्कार या 4 जून नंतरच्या प्रत्येक घटनेमध्ये आणि घटनाक्रमामध्ये आपल्याला दिसतोय. कुंभमेळ्याला लोटलेली गर्दी ही उगाच नाहीये मित्र. करोडो करोडो संख्येने लोक येत आहेत, करोडोच्या संख्येने येत आहेत. त्यामागची भावना समजून घेतली पाहिजे. उगाच सेक्युलरिझम, पुरोगामित्व आणि डावेपणा आणि भूमिका विचारधारा हा भंपकपणा, पाखंड आता संपत चाललंय, संपत चाललंय. आणि त्यामुळे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीत भाजपचं बहुमत गेलं, हा एक प्रकारे हिंदुत्ववादी राजकारणाला आणि भाजपाला मिळालेलं ते वरदान आहे असं म्हणेल, तो शाप नाही. 4 जून पासून कुंभमेळ्याच्या शेवटच्या सत्रापर्यंत तुम्ही आलात तर तो घटनाक्रम बघा. तुम्हाला दिसेल की भाजप प्रत्येक टप्प्यामध्ये अधिकाधिक प्रखरतेने भारतीय समाजाला हिंदुत्वाकडे घेऊन जात आहे, हिंदुत्वाच्या राजकारणाकडे घेऊन जात आहे. आणि जागतिक घडामोडी बघितल्या तर अखंड हिंदुस्तान ही कल्पना दृष्टीपथात आल्यासारखी वाटायला लागते, आल्यासारखी वाटायला लागते. ट्रम्प सारखा अमेरिकेचा नवा अध्यक्ष म्हणतो बांगलादेश आणि साऊथ एशिया हा विषय मोदी ठरवतील. म्हणजे एक प्रकारे साऊथ एशिया, दक्षिण आशिया इथलं भारतापलीकडचं राजकारण सुद्धा, सीमेपलीकडचं राजकारण सुद्धा भारत आणि मोदी ठरवतील त्याप्रमाणे खेळलं जाईल. आणि त्याला अमेरिकेची संमती असेल असंच ट्रम्प यांनी जवळजवळ स्पष्ट शब्दात सांगितलंय. अखंड भारताची जी कल्पना तुम्ही करता किंवा जे बोललं जातं त्याचं वास्तविक स्वरूप हळूहळू दृगोचर होत चाललंय, याचीच ट्रम्प यांच्या वक्तव्यातून साक्ष मिळते. म्हणून 4 जूनच्या लोकसभा निकालापासून आजपर्यंतच्या घटनाक्रमामधल्या एक एक गोष्टी एकमेकाशी जोडून बघितल्या पाहिजे. यामध्ये फार मोठं योगदान बांगलादेशमधल्या धर्मांना मुस्लिमांचं आहे, ज्यांनी हिंदूंवर हल्ले केले. छावा चित्रपटाचं आहे. छावा चित्रपटामधून संभाजीराजांचं जे काही स्वरूप लोकांसमोर आणलं गेलंय त्यामुळे अख्खा भारत अस्वस्थ होऊन गेलेला आहे. या सगळ्यातून
दीर्घकालीन परिणाम काय होणार आहेत याचा भाजप विरोधकांनी विचार केला तरच त्यांचा पुढल्या काळातल्या राजकारणात टिकावं लागेल. म्हणून लोकसभेच्या निकालापासून कुंभमेळ्याच्या या पवित्र सत्रापर्यंत, सोहळ्यापर्यंत जो घटनाक्रम आहे तो राजकीय भूमिकेतून, राजकीय नजरेतून अभ्यासत जा. मग तुम्हाला कळेल की अनेकदा एखादी गोष्ट आपल्याला शाप वाटते ती वरदान ठरते. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत 400 पार जाण्याची अपेक्षा होती, ती अपेक्षा फलद्रूप झाली नाही आणि बहुमत सुद्धा हुकलं. ही शापवाणी नव्हती, एक प्रकारे ते वरदान ठरताना दिसते. एक प्रकारे वरदान ठरताना दिसते, कारण अधिकाधिक लोक जातपात विसरून हिंदुत्वाकडे वळताना दिसत आहेत. त्याला फार महत्व आहे. संभाजी राजांनी या युगामध्ये हिंदुस्थान जोडायचा ठरवला तर काय चमत्कार होऊ शकतो याचा विचार करा. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.